ह्याला रवा म्हणायचं. रवा सोनं मोडीत आलेलं वितळून तयार केलेलं असतोय. आता याचं शुद्ध सोनं बनवायचं आहे आपल्याला. तर प्रोसेस तुम्हाला मी दाखवतो. तर वजन बघा 54.980. बघा आता आपण याचं सॅम्पल तोडलेलं आहे. आता याचं वजन बघूया. 54.90. इथं तोडलेला तुकडा आहे या कोपऱ्यात. याच्यात चांदी याच्या डबल टाकायची म्हणजे 110.730 टाकली. आता सोन्याच्या डबल चांदी. असं आता या मोसमध्ये पहिला रवा आहे, चांदी. ओके जाऊ दे. काय तर इथं भट्टीत लावले बघा. आता ही वितळवणार. हे आहेत शिंदे साहेब. तोपर्यंत मी तुम्हाला सोनं वितळेपर्यंत दुकान दाखवतो. काटा तराजू पहिले सगळे व्यवहार याच्यावरच व्हायचे. हा आलाय इलेक्ट्रिक काटा आलाय. काही जण तराजूवर इलेक्ट्रिक पेक्षा पण ॲक्युरेट वजन करतात अजून सुद्धा. यांच्यासारखे ते बघा हे काढतायत, तेजाब काढतायत. खूप जोखमीचं काम आहे. कोणी घरी पद्धत ट्राय करू नका. याला फार तज्ञ लागते. तर ह्याच्यात ओतणार रस. इथं सोनं वितळते बघा, लाल व्हायला लागले. सोनं चांदी. कामातून वेळ काढून देव पण पुजतात. जय श्रीराम. बघा बघा किती बिकट परिस्थितीत राहतात गलाईवाले. सरकारने जरा याची दखल घ्यायला पाहिजे. काहीतरी पेन्शन चालू करायला पाहिजे. सोनं गळलेलं आहे, सोनं चांदी बघा. रस झालाय आता. हा जाऊ दे. आता एक जीव करतायत. ओके बघा कमाल. आता बघा कमाल. जागा करतायत भट्टीवर. त्यांना लांब धरून दाखवायला. बघा यात कशी प्रक्रिया करतायत. आता नायट्रिक ठराविक प्रमाणातच मिसळावं लागतं. खूप वर्षांचा अनुभव आहे त्यांचा. सुरुवातीला पांढरा धूर येतोय, थोड्या वेळातच बघा. त्याच्या आधी सांगतो, आवडलं तर नक्की लाईक करा. नितीन मुंबई टू आष्टा सबस्क्राईब करा. हे मूस स्वच्छ करतायत. ते भांडा आहे त्याला मूस म्हणतात.
बघा कसा लाल धूर. हे सोनं शुद्ध करायची प्रक्रिया आहे. विषारी धूर असतो, आरोग्याला खूपच हानिकारक. यात सुद्धा आपले गलाई बांधव काम करतात. सर्व चमकणाऱ्यांना माहित नसते, पण ते काळे होऊन काम करतात. मूस मध्ये मागे राहिलेला जो बोकटी असते त्यात असं कचरा फूक मारून उडवतात, सोनं उडवत नाहीत. बघा किती काळजीने फूक मारतायत. हा होता होता. ओके. आता पुढची प्रोसेस आपण दुसऱ्या व्हिडिओत बघूया.